आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। संदीप सांगवे प्रकरणावरून सभागृहात जोरदार राडा झाला। मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे अखेर निलंबित झाले। सर्व प्रकरणाची एसआयटी गठीत करून चौकशी करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। समितीमध्ये आयपीएस, आयएएस, शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असेल। यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असं सरकारकडून सांगण्यात आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल? संदीप सांगवे प्रकरणावरून सभागृहातही जोरदार राडा झाला, नेमकं काय घडलं? सांगवे मुंबई शिक्षण उपसंचालक म्हणून मागच्या 13 वर्षांपासून कार्यरत आहेत आणि यांनी देखील त्यांच्या आलेल्या लक्षवेधीनंतर संबंधित आमदाराच्या घराचा पत्ता शोधत त्याला ही लक्षवेधी आणता येऊ नये यासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट जो आहे तो भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी केला आणि यावरून भाजपच्या सर्वच आमदारांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना चांगलंच घेरलं होतं। जवळपास तासभर सभागृहात येऊन अगदी जोरदार गोंधळ झाला। एकंदरीत एखादा शिक्षण अधिकारी ज्या पद्धतीनं आमदाराला देखील चॅलेंज करतो आणि माझ्या विरोधात कोणीही लक्षवेधी आणू शकणार नाही अशा पद्धतीचं आव्हान देतो, यावरून कुठेतरी सभागृहाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या सर्व केला आणि यानंतर जवळपास तासभराच्या राड्यानंतर अखेर मुंबई शिक्षण उपसंचालक निलंबन जे आहे ते करण्यात आलंय। यासोबतच आठवडाभरात संपूर्ण चौकशी करून सभागृहात याचा अहवाल दिला जाईल असं देखील आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिलंय। बरोबर आहे राहुल, आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर संदीप सांगवे प्रकरणावरून सभागृहातही जोरदार राडा झाला आहे। मुख्य म्हणजे एकीकडे भाजपचे आमदार तर दुसरीकडे शिक्षण मंत्री जे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत आणि यांच्यामध्ये कुठेतरी जुंपल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र अखेर आता संदीप सांगवे यांना निलंबित करण्यात आलं आहे। शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेली एक एसआयटी सुद्धा गठीत केली जाणार। यानंतर